नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 7 म्हणजे 6:45 वाजलेले आहेत आणि मी ना तनिष्काला क्लासला सोडवायला आली होती. येता येता जरा फेरफटका मारावा बाजारामध्ये काय भाज्या आहेत. मला फुलंही घ्यायची होती देवपूजेसाठी. छान असा मावशी कढीपत्ता विकत होते आणि खास करून ना या बाजारात सगळे अगदी खूप वयस्कर मंडळी भाज्या विकत असतात. सगळा हा पूर्ण गोदामाई म्हणजे हा बाजार जिथं संपतो ना तिथं गोदावरी नदीचा काठ लागतो आणि मी गेली नाही ॲक्च्युली, मला जास्त घ्यायचं नव्हतं काही. पण ना सगळे अगदी म्हणजे 70 पासून जे वयापर्यंतचे लोक असतात इथे, आजीच बसलेले असतात. खूप सकाळ असल्यामुळे ना इथं कमी जण होते, पण छान अशा फ्रेश ताज्या भाज्या आणि फळंही मिळतात. ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या मावशी. यांच्याकडची फळं ना एकदम मस्तच असतात. ह्या मावशी तर मला दरवेळेस येताना ना आवळे घ्यायला सांगायच्या, पण मी घेतलेच नाही आणि आता आवळे संपण्यात आलेले आहेत. नंतर ना प्राजक्ताने मला विचारलं होतं की हा जो गॅसचा बर्नर आहे तर हा काय उपयोगात येतो. तर तो स्पेशली ना भाजण्यासाठी दिलेला आहे या गॅस शेगडीला. म्हणजे विस्तवासारखा तो तापतो आणि मग त्यावरती जेही भाजायचं असेल ते आपण विस्तवात जसं भाजल्या जातात ना वस्तू तशा भाजल्या जातात. नंतर ना आज वांग्याचं भरीत केलेलं होतं, त्यामुळे गॅस होता तर फार काळपट झालेला होता आणि गॅसही, कारण की वांग्यांचं तेल गॅस शेगडीवरती पडतं. आणि मग ना मी ह्या गॅस होट्याला ना अगदी चकाचक डीप क्लीन करून घेतलेलं, कारण बऱ्यापैकी ना चिकट झाला होता. मी काल जे दाखवलं होतं ना ते 5-6 दिवसापूर्वीचं होतं आणि आजचं हे कालचं आहे. म्हणजे या कॉर्नरला ना जरा पाणी जमा होतं, कारण की गॅसचा उतार तिकडे आहे आणि त्यामुळे ना तो भाग जरा काळपट पडतो. म्हणून मग मला असं खूप म्हणजे वाकून तो स्वच्छ करावा लागतो. नंतर ना झाडांना मी 3-4 म्हणजे 5-6 दिवसापासूनच काही लक्ष नव्हतं आणि कबुतरांचा इतका त्रास वाढला आहे ना. हे हँगिंग प्लांट आहे ना, ते सारखं तोडतात. ते का तोडतात मलाही समजत नाही. त्यांना घर बांधायला काड्या हव्या आहेत का, पण ते कबूतर तर काही घरात राहत नाही, बिल्डिंगच्या इकडे तिकडे कोपरे कोपरे सांभाळत असतात. सारखं हँगिंग प्लांटच्या काड्या ना ते तोडून टाकतायत आणि मग मला सारखं यावं लागते. त्यांनी घाण पण केली होती आज गॅलरीत. मग मी सगळी झाडांना ना मस्तच आंघोळ घातलेली आणि छान अशी गॅलरी ही स्वच्छ करून घेण्याचं ठरवलं. आणि जरा ना म्हणजे येता जाता बुलढाण्याला कसं झाडं अंगणातच होती तर दिसायची, आता गॅलरीत पण दिसतात, पण ना थंडीमुळे ती गॅलरी उघडवावीशीच वाटत नाही. मग त्यांच्याकडेही जरा दुर्लक्ष होतं आहे. आणि हा टेबलवरतीही खूप धूळ जमा झालेली आहे, तर तीही पुसून घ्यायची होती. या झाडांनाही पाणी टाकायचं होतं. घर म्हटलं ना आपलं काम संपतच नाही. बघायला गेलं तर ही कामं खूप छोटी आहेत, पण करताना जाणवतं अरे म्हणजे रोजची कामं, स्वयंपाक, कपडे वाळवायला टाकणं, आता तेवढं आपल्याला पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा खूप सुख आहे, कारण की आपल्याकडे मशीनं आहेत. मी सगळं घर आवरून टाकलेलं होतं आणि मग ही बाकीची एक्स्ट्राची कामं करायला मी सुरुवात केलेली होती. छोट्या छोट्या सवयींमुळे ना माझं मग घराचा ना प्रत्येक कोपरा स्वच्छ राहायला मदत होते. कारण की स्पेशली ना असं आपण वेळ नाही काढू शकत की हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे आणि सणावारांची वाट पण नाही बघू शकत. आता जवळच मकर संक्रांती येते, त्यामुळे थोडं तरी घर स्वच्छ करायलाच हवं. मी मागवलेलं आहे अगारोचं इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर. मला ना रोजच्या स्वच्छतेसाठी किंवा डीप क्लिनिंगसाठी याचा छान उपयोग होणार आहे, म्हणून मग मी याचा उपयोग कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवते आहे. या सगळ्या पार्टची ना माहितीसाठी मॅन्युअल दिलेला आहे. मायक्रोफायबर क्लॉथ दिलेला आहे, हे पॉलिशसाठी दिलेला आहे. हा ब्रश आपण बाथरूम क्लिनिंगसाठी वापरू शकतो किंवा टाईल्स आपल्या घरातल्या त्याच्यासाठी. हा फ्लॅट ब्रश दिलेला आहे आणि तो आपल्या किचन क्लिनिंगसाठी किंवा बाथरूमच्या क्लिनिंगसाठीही वापरू शकतो. नंतर ना बाजूचा जो कॉर्नर ब्रश आहे तर तोही आपण बाथरूम नंतर किचनमध्ये
किंवा आपल्या घरातल्या टाईल्सचे जे कॉर्नर असतात काळपट पडलेले त्याच्यासाठी वापरू शकतो. नंतर ना हे जॉईन करणं अगदी इझी आहे. बस या पद्धतीने प्रेस केलं की लगेच इथे ना बटन दिलेलं आहे आणि त्यातूनच स्पीड लो स्पीड आणि हाय स्पीड असे 2 आहेत. माझ्या किचन ओट्याला जे कॉर्नर्स आहेत ना तर ते ग्राउट भरल्यामुळे तिथे ना जे म्हणजे आपण डेली क्लिनिंग करतो पण तिथे म्हणजे काहीतरी असं चिकट वगैरे होतंच आणि ते काळपट पडलेलं आहे ग्राउट. तर तिथे जी म्हणजे खराब कण म्हणजे जमा झालेले आहेत ना तर ते बघा हा कॉर्नर ब्रश अगदी इझिली क्लीन करत आहे आणि तुम्हाला काळपट अशी घाण पण दिसत असेल. अगदी छान म्हणजे ग्राउटमध्ये अडकलेली सगळी कॉर्नर्सची म्हणजे घाण काढून टाकलेली आहे. नंतर ना हा स्मॉल फ्लॅट ब्रश आहे तर हा आपण बाथरूममधलं सिंक किंवा किचन सिंक क्लिनिंगसाठी वापरू शकतो. मी अगदी साधं लिक्विड टाकलेलं आहे आपलं भांडी घासायचं आणि माझं किचन सिंक इतकं क्लीन झालं. मला ना विश्वास होत होता पांढरं शुभ्र झालेलं, कारण की मी हाताने घासणीने घासत होती यापूर्वी पण तेवढं होत नव्हतं. मला इतका इंटरेस्ट वाटत होता हे घासताना. तर माझी रोजची डेली क्लिनिंग ना खूप इझी झालेली आहे. मी रोजच आता ह्या किचन सिंकला आणि गॅस ओटायच्या कॉर्नर्सला ना मस्तच असं क्लीन करून घेत जाईल. आपल्या किचनच्या टाईल्स पण चिकट झालेल्या असतात तेलकट किंवा, तर त्यामुळे ना या ब्रशचा वापर करून स्क्रबचा वापर करून आपण स्वच्छ करून घेऊ शकतो. तुमच्याकडे किचन सिंक स्टीलचं असेल किंवा बाथरूमचं आपलं सिंक असतं तर तेही अगदी इझिली स्वच्छ होऊन जातं आणि मस्तच असं चकाकी येते. मी नंतर ना पाण्याने धुवून घेतलं आणि जो काळपटपणा होता ना तो सगळा चालला गेलेला आणि किचन सिंक हे पांढरं दिसायला लागलेलं होतं. नंतर ना दांडा दिलेला आहे, याचे ॲडजस्टेबल आहे, याची हाईट असल्यामुळे आपण किचनच्या बाथरूमच्या टाईल्स अगदी वरतीपर्यंत स्वच्छ करू शकतो. हा अजून मोठा होतो. नंतर ना हा ब्रश आपण आपल्या खालच्या टाईल्स असतात म्हणजे घरातल्या त्या स्वच्छ करू शकतो किंवा बाथरूमच्या. अगदी डागाळलेलं होतं, चहाचे वगैरे बऱ्यापैकी डाग पडलेले होते तर ते अगदी इझिली निघून गेले आणि गुडघे टेकून असं वाकण्याची गरज नाही. नंतर ना ग्रीन फायबर ब्रश आहे, त्याचा यूज आपण ना किचनचा जो डिफिकल्ट एरिया असतो, आता माझी गॅस शेगडी आहे तर त्याला ज्या प्लेट्स दिलेल्या आहेत ना त्या काळपट पडतात, मग ना त्या निघायला किंवा असं जळालेल्यासारख्या दिसतात, तर ते निघण्यासाठी काढण्यासाठी ना हा मस्तच आहे. याचा आपण वापर करू शकतो किंवा आपल्या किचनचा फ्लॅट एरिया आहे त्यालाही स्वच्छ करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. अगदी छान या प्लेट होत्या, त्या स्वच्छ होऊन गेलेल्या. या इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबरचा आपण वापर ना काचेच्या आपल्या विंडो किंवा आपले घरातील म्हणजे काच असतात तर आरसे त्यांना पुसण्यासाठी, त्यांना स्वच्छ करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो. हे स्पिन स्क्रबर बाथरूम, बाथटब, टाईल फ्लोअर, ग्राउट, कार टायर्स आणि इतर पृष्ठभागावरती स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. हे आहे पॉलिशसाठी. आपल्याला फर्निचरला पॉलिश करायचं असेल तर त्यावरती फक्त फर्निचरवरती काही थेंब टाकायचे, फर्निचर छान पॉलिश होऊन जातं. याला 2 स्पीड आहे. लो स्पीड आपण डेली क्लिनिंगसाठी करू शकतो आणि हाय स्पीड जी डीप क्लिनिंग करायची असते ना त्याच्यासाठी असते. बॅटरी ना 3 ते 4 तासात चार्ज होते. 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी आहे. याला सी चार्जेबल केबल आहे आणि याची बॅटरीची कॅपॅसिटी 2500 mAh आहे. नंतर याचा लो स्पीड 250 RPM आहे डेली क्लिनिंगसाठी आणि हाय स्पीड 350 RPM आहे डीप क्लिनिंगसाठी. याला हे दिलेलं आहे की जेणेकरून आपल्याला हे भिंतीला स्टिक करू शकतो आपण. आणि छान हा जो दांडा आहे ना इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर मी व्हिडिओमध्ये टॅग केलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही दिलेली आहे. त्या छोट्या ह्या सवयी मी कशा जपते की स्वच्छतेच्या, खूप जे गरजेचं आहे समोर दिसतंय ना ते लगेच करून टाकायचं. नंतर करण्याच्या विचारात भानगडीत पडलं ना तर ते कधी होतच नाही आणि मग तो ढीग कामांचा इतका वाढत जातो की मग आपलं घर प्रत्येक कोपऱ्याला अस्वच्छ दिसायला लागतं. म्हणून बघा आता दळण दळून आणलेलं होतं पण ना डब्यांना भरपूर असं पीठ लागलेलं होतं, तर मग ते लगेच मी पुसून घेतलं आणि मला ना मी जिथे पीठ म्हणजे ठेवते दळून आणलेलं ते कॉर्नर ही ते कपाट म्हणजे स्वच्छ करून घ्यायचं होतं. कारण की ना
त्यातनं थोडंसं माझ्याकडून पीठच सांडलं गेलं होतं आणि ते जर मग परत असेच डबे ठेवले असते तर मग डब्यांनाही लागलं असतं आणि सारखं ते उघडवल्यानंतर ना थोडं थोडं पीठ खाली पडतं. या सवयी हळूहळू लागल्या ना तर ॲटोमॅटिकली आपल्याकडून इतकी कामं होऊन जातात आणि आपल्यालाही लक्षात येत नाही. मग आता हा कॉर्नरही स्वच्छ करणं गरजेचंच होतं आणि हे झाकण ना मी गेले 3-4 दिवस इतकं शोधते. डबा तर घासून झालेला होता, पण झाकणच सापडत नव्हतं. हे ना सिलेंडरचं कपाट आहे, पण तिकडे सिलेंडर काही ठेवत नाही आम्ही ना. बाहेर गॅलरीमध्ये म्हणजे मलाच वाटायचं इतक्या म्हणजे अशा बंद जागेत कोंड्यातमध्ये कसे सिलेंडर ठेवायचे. मला भीती वाटायची, रिस्क वाटायची, म्हणून मग गॅलरीत ठेवलेले होते. तिथं कपाट केलेलं होतं स्पेशली. हे पण मी ना कपाट पुसून घेतलं, कोरड्या कापडानेच पुसलं, कारण की ना पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ओलं कापड मी लावला नाही आणि मॅटलाही ओल्या कापड न लावता कोरड्या कापडानेच पुसलं. आणि इतके डबे बसतात ह्या भागात, जे बुलढाण्याला तुम्हाला दिसायचे ना आधी, निम्मे डबे यात बसून जातात. आणि ना नंतर ना आम्हाला सगळ्यांना सर्दी झाली आहे. दोघंही वाफेचे मशीन बाहेर आलेले आहेत आणि मी ना आधी त्याचे पिन लावून घेत होती, पण नंतर विचार केला कोणी चुकून मुलींनी बटन जर ऑन केलं ना तर गडबड व्हायची, म्हणून मग मी बटन बंदच ठेवलं. आता हा नॅपकिनचा जो माझा ड्रावर आहे ना तोही विस्कटला होता, कारण की सारखे नॅपकिन काढणं सुरू होतं आणि परत जागेवरती असं आपणच ठेवतो सगळेच जण आता घरामध्ये नाही ठेवत. मग ना मी म्हटलं जर एकदा परत जर याला नीट नाही ठेवलं ना तर परत असेच कुठेतरी प्रत्येक कपाटात नॅपकिन राहतील. वेळ अगदी 10 मिनटं पण नाही लागले, 5-7 मिनटं लागले, पण करण्याचा ना खूप कंटाळा येतो आपल्याला. करून टाकलं, अगदी छान दिसायला लागलं. आता हळूहळू ना मी प्रत्येक घराचा कोपरा ना व्यवस्थित ऑर्गनाईज करणार आहे आणि स्वच्छही करणार आहे. थोडं थोडं केलं ना तर मग अगदी खूप लोड येत नाही आपल्यावरती. एकदम केलं तर खूप लोड येतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्कीच सांगा. थोडा लेट झालं कारण की लाईटचा खूप इश्यू आहे सध्या. आणि चला परत भेटूया. बाय बाय.